बघा लक्षात घ्या, मुंबई हायकोर्ट भरती याचा जो निकाल आहे ना मित्रांनो, वेळ तर लागतो याला, परंतु याचे फायदे आणि तोटे दोन्ही पण आहे. दोन्ही पद्धतीने तुमचं त्या ठिकाणी नुकसान पण आहे, फायदा पण आहे. फायदा याच्यासाठी की अॅक्युरेसी आणि पारदर्शकता, या दोन गोष्टीसाठी फायदा आहे. आणि तोटा फ्रस्ट्रेशन वाढते तुमचं. आता जर तुम्ही चेक केलं सोशल मीडियावर, आज निकाल लागणार, उद्या लागणार, भाकीत कथा सांगितल्या जातात. कदाचित त्यापैकी मीही असू शकतो, मी त्यांच्यापेक्षा वेगळा नाहीये, परंतु याच्यापेक्षा वेगळं म्हणजे आपलं तुमच्यापर्यंत रिअल अपडेट देण्याचं काम असतं. ठीक आहे, रिअल अपडेट काय, ह्या गोष्टीला निकालाला वेळ का लागतोय आणि त्याचा फायदा आणि तोटा काय, यात जर तुम्हाला दोन गोष्टी माहित झाल्या तर तुमचं थोडंफार फ्रस्ट्रेशन कमी होऊ शकतं. ठीक आहे, अपडेट कोणाला कसंही माहित असेल, कोणाकडे रिअल येत असेल, कोणाकडे फेक असेल, कोणी व्ह्यूज साठी व्हॉट एव्हर, जे काय आपलं डझंट मॅटर व्ह्यू वगैरे नाही. ठीक आहे, लक्षात घ्या, हायकोर्ट भरतीचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी फायदा जर पाहायला झाला तर तुम्ही थोडस फ्रस्ट्रेट कमी व्हा सध्याच्या काळामध्ये. तरी इथं वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांना संधी मिळण्याची चान्स आहे. जर पारदर्शकतेने ही भरती झाली, याचा निकाल झाला आणि वेटिंग लिस्ट लागली तर त्या ठिकाणी काय मित्रांनो, पारदर्शकता येऊ शकते. हा एक नंबरचा फायदा. पडताळणी प्रक्रियेला व्यवस्थितरित्या टाइम मिळेल. जी काही प्रोसेस आहे कोर्ट, साधारणपणे याचं रिपिटेशन आहे संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये. एमपीएससी, यूपीएससी, सरळ सेवा, हे बघा कुठलीही एक्झाम असू द्या, हे कोर्ट भरती म्हटलं की रिस्पेक्टफुल भरती आली. याच्यामध्ये लागायचं झालं तर कुठल्या प्रकारचा फ्रॉड खपून घेतला जाणार नाही, किंवा कोर्टाचं असं वैयक्तिक म्हणणं असं असू शकतं की ही भरती रिस्पेक्टफुल असल्यामुळं कोणावरही अन्याय होता कामा नये. आता याच्यामध्ये फ्रॉड घपलेबाजी होईल तो भाग वेगळा, किंवा नाही होईल तो भाग सुद्धा वेगळा, लक्षात घ्या. परंतु शासनाच्या कोर्टाच्या निर्देशानुसार किंवा त्याच्यानुसार रेप्युटेशन नुसार इथे कागदपत्रे व्यवस्थितरित्या पडताळले जातील. तुमचे प्रमाणपत्र, सर्टिफिकेट्स काय जे एज्युकेशनल असतील ते या ठिकाणी व्यवस्थितरित्या चेक केले जातील. याचा फायदा फ्रॉडपणा वाचण्यास दूर होईल, म्हणजे जे काही फ्रॉड होईल त्याच्यापासून या ठिकाणी थोडी मुक्तता मिळेल, म्हणून थोडासा हा एक फायदा आहे. आक्षेप व तक्रार निवारण्याला वेळ. आता विद्यार्थ्यांनी काही आक्षेप घेतलेले आहेत तर काही तक्रारी नोंदवलेल्या आहेत. कोर्टाने तसा त्यांना वेळ दिलेला होता. बऱ्याच साऱ्या गोष्टीवर कोर्टाला काय करायचं, या ठिकाणी अनालिसिस करून योग्य प्रॉपर उत्तर द्यायची आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आक्षेप जे आहेत तुम्ही तक्रारी नोंदवले त्याचं निवारण होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. एक मराठीमध्ये म्हण आहे, 1000 गेले तरी चालतील परंतु हजारोचा पोशिंदा गेला नाही पाहिजे, असं खूप वेळा म्हटलं जातं. ठीक आहे, असं का म्हटलं जातं, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय होतो की 1000 विद्यार्थ्यांवरच सिलेक्शन जरी नाही झालं किंवा हजारो विद्यार्थ्यांना या ठिकाणी करावी लागली, वाट पाहावी लागली रिझल्ट साठी, तरी त्यापैकी फक्त एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होता कामा नये. म्हणजे हजारामधल्या एका विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर तो हजारांना समांतर असेल, कारण विद्यार्थी हजारामधलाच एक असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून इथे या ठिकाणी वेळ घेण्यास जरी लागत असेल तरी तो तुमच्या फायद्याचा आहे. दुसरं आहे पारदर्शकतेची प्रक्रिया, पारदर्शकता याच्यामध्ये असणार आहे. तोटे जर पाहायला गेले, नाण्याच्या दोन बाजू असतात, हेड आणि टेल. लक्षात घ्या, उमेदवाराला मानसिक तणाव वाढतो. आता खूप साऱ्या पुढे स्पर्धा परीक्षा आहेत, फ्रस्ट्रेशन वाढलंय, वय वाढलंय, किंवा समाजाचे ताण येतं, खूप साऱ्या गोष्टी डझंट मॅटर, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. परंतु तुमचा ताणतणाव या ठिकाणी वाढतोय, कारण हातामध्ये ज्यावेळेस जॉब नसतो खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, ऍडजस्ट कराव्या लागतात, मानसिक तणाव वाढतोय आणि त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन होईल का नाही हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, विद्यार्थी भरकटला जातोय, फ्रस्ट्रेट होतोय, आणि ते साहजिक गोष्ट आहे. हे झालं सगळ्यात तोटा, या नुकसान आहे हे. ठीक आहे, फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन. डिप्रेशनची पहिली स्टेज फ्रस्ट्रेशन असते, लक्षात घ्या. म्हणून विद्यार्थी मित्र डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. ह्या सुद्धा गोष्टी तोट्याच्या आहेत. डझंट मॅटर, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलेलो आपण, त्याच्यामुळे एक भरती हातातून गेली, डझंट मॅटर, खचून जायचं नाही, आयुष्य तुमच्या समोर पडलंय. भरती नाही झाला तरी पान ठेला लावा, टपरी टाका, काही टाका, तुम्ही भेळ विका, पुस्तके विका, वॉटर जे काय असं तुमचं स्किल यूज करा, AI यूज करा, डझंट मॅटर. भरती म्हणजे सर्वस्व नाही, लक्षात घ्या.
ठीक आहे. भरतीमध्ये झालं तुम्हाला फक्त सरकारी शिक्का तुमच्या पुढे लागेल एवढंच, बाकी काय त्याच्यामध्ये हजारो करोड तुम्ही तर तिथेही कमवू शकणार नाही, लक्षात घ्या. म्हणून या गोष्टींचा जास्त तणाव किंवा लोड घ्यायचा नाही. जॉईनिंग अँड पगार उशिरा मिळू शकतो. आता भरतीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर तिथून पुढे जॉईनिंग लेटर, ऑफर लेटर, ट्रेनिंग लेटर, त्याच्यानंतर पुढे तुम्हाला लेट जॉईनिंग ह्या गोष्टी होतात. मग लेट जॉईनिंग झालं की तुमचा पगार सुद्धा लेट. ठीक आहे, त्या गोष्टी इनडायरेक्टली पॅरलली चालत असतात. ठीक आहे. तिसरं आहे पुढील नियोजनावर परिणाम. आता विद्यार्थ्यांचं काही नियोजन असतं. ठीक आहे, आता भरती सिलेक्ट झालं, तिथून पुढे ट्रेनिंग, त्याच्यानंतर त्यांचे काही पर्सनल गोष्टी असतील त्याचं नियोजन असेल, किंवा फॅमिली त्यांचे काही फंक्शन असतील, व्हॉट एव्हर जे काय असेल, किंवा दुसरी एक्झामची प्रिपरेशन करायचं जर याच्यामध्ये सिलेक्शन नाही झालं तर. कारण क्लॅरिटी जोपर्यंत विद्यार्थ्यांना भेटत नाही त्यांना फोकस करता येत नाही कुठल्याच गोष्टीवर. सो या ठिकाणी पुढील जे काही नियोजन आहे तुमचे इतर प्लॅन बी चे स्पर्धा परीक्षा असतील, किंवा बिझनेस असेल, किंवा हे स्पर्धा परीक्षा डायरेक्ट तुम्ही मुक्त व्हायचं आहे, याच्यातून हा नाद सोडून द्यायचा आहे. व्हॉट एव्हर जे काय तुमचं रिॲक्शन असेल ते याच्यावर डायरेक्टली परिणाम होतो. हा एक नुकसान आहे. ते पुढे अनधिकृत अफवा वाढवतात. ठीक आहे, आता सोशल मीडिया म्हटलं की त्याच्यात आम्ही आलो, तुम्ही आलात, सर्व आलो, ऑल ओव्हर. ही एक सोशल मीडिया सायकल चेन आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये किती फसायचं किती अडकायचं ते तुमच्यावर डिपेंड असतं. सो कोणावर ट्रस्ट करायचा, ज्याच्यावर तुम्हाला ट्रस्ट आहे मी तर म्हणेल त्याच्यावरच विश्वास ठेवा. तुमच्याकडे गुगल आहे, सोशल मीडियाचे हजारो टूल्स आहेत, AI टूल्स आहेत, त्याच्यानंतर गुगल आहे, जेमिनी आहे, परत अजून आणखी खूप रिसर्च करणारे टूल्स आहेत ज्याच्यावरती अॅक्युरेसी माहिती मिळते. म्हणून कोणाच्या अफवावर विश्वास ठेवायचा. माझ्यावर सुद्धा विश्वास नसेल तुम्ही मला क्लिअर बोलून सांगा मित्रांनो, माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेल. ठीक आहे, चुकी ऍक्सेप्ट केली तर सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, पुढे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत ज्याचे फायदे सुद्धा आहेत तोटे सुद्धा आहेत. आता पुढे खूप जणांना कट ऑफ वरती या ठिकाणी बोलायचं आहे. कट ऑफ किती लागेल मी वारंवार सांगतो, आपण इनडायरेक्टली हवेमध्ये गोळीबार फेकल्यासारखा कुठलाही कट ऑफ आपण या ठिकाणी भाकीत करणार नाही मित्रांनो. कारण खूप निराशा होते विद्यार्थ्यांची, आणि ते विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ आपल्याला जमत नाही मित्रांनो, बिलकुल नाही. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट आपण वारंवार सांगत असतो, तुम्हाला जर खरंच स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची, क्रॉस करायची, तुमचं ड्रीम कंप्लीट करायचं परिस्थिती नसेल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुमचा जो काही पुस्तकाचा खर्च होईल ठीक आहे तो माझ्याकडून पूर्णपणे देण्याचा मी प्रयत्न करेन, परंतु सिलेक्टेड कॅन्डिडेटला. ठीक आहे, काही स्पेसिफिक विद्यार्थ्यांची त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करून जर खरंच परिस्थिती नसेल 100% तुम्हाला माझ्या पद्धतीने जेवढी काही पॉसिबिलिटी आहे तेवढं मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्याच्यामुळे खचून जायचं नाही, सर्व गोष्टी वेळेवर होतील, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. तो इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.